चला तर मग आपण जाऊया या मंदिराच्या तळघराकडे। कड्यांना आपला हात बांधून त्यावेळचे साधू तपश्चर्या करत असतात। आता या भारतातील काही भागावरती इंग्रजांची सत्ता निर्माण झालेली आहे। हिंदू मंदिरामध्ये अशा प्रकारे फारसी शिलालेख पाहायला मिळणं। एका शिलालेखात हे मंदिर शंकराचं आहे म्हणलं आहे, तर दुसऱ्या शिलालेखात हे गुरुदेव दत्ताचं मंदिर आहे असं म्हणलेलं आहे। आणि प्रत्यक्ष या ठिकाणी श्री गजाननाची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। श्री गजानन ही विद्येची देवता, धनाची देवता, ज्ञानाची देवता, कलेची देवता। या देवतेचं वर्णन करताना संत ज्ञानेश्वर म्हणतात, ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा। हे पुणे शहर अत्यंत भाग्यवान, कारण याच पुणे शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी गजाननाची स्थापना केली। पेशवे काळामध्ये भाद्रपद महिन्यामध्ये 10 दिवस गणेशोत्सव मोठा धूमधडाक्यात साजरा होत असे। मित्रांनो, हे पुणे शहर अनेक गणेश मंदिरांनी समृद्ध आहे। त्यापैकी ऐतिहासिक आणि स्थापत्य कलेने नटलेली काही मंदिरं आपण या मालिकेत पाहणार आहोत। गजानन 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 श्रीमंत नानासाहेब पेशवे ज्या वेळेला या ठिकाणी राज्य करत होते, त्या उत्तरेतील अनेक व्यापारी व्यापार करण्याच्या निमित्तानं पुण्यामध्ये आले होते। त्यामध्ये होता गोसावी समाज। हिरे, मोती, चांदी, सोनं याचा व्यापार करण्यासाठी ते पुण्यामध्ये येत असत। आणि म्हणूनच या संपूर्ण परिसरामध्ये गोसावीपुरा ही त्यांची वस्तीच निर्माण झाली होती। आणि याच लोकांनी या ठिकाणी निर्माण केलं अद्भुत असं त्रिशुंड गणपतीचं मंदिर। मित्रांनो, आत्ता आपण उभे आहोत ते आहे त्रिशुंड गणपती मंदिराचं प्रवेशद्वार म्हणजे दर्शनी भाग। हे संपूर्ण मंदिर काळ्या पाषाणामध्ये म्हणजे बेसाळ खडकामध्ये निर्माण केलेलं आहे। हे मंदिर राजस्थानी शैली, माळवा शैली आणि दक्षिण भारतीय शैली या तिनाचा अद्भुत संगम इथे आपल्याला पाहायला मिळतो। कुठल्याही मंदिरामध्ये जेव्हा आपण प्रवेश करतो तेव्हा मंदिराच्या दारामध्ये 2 बाजूला उभे असतात द्वारपाल, जय आणि विजय। या ठिकाणी अत्यंत सौष्ठव असणाऱ्या अशा 2 द्वारपालांच्या मूर्ती आपल्याला बघायला मिळत आहेत। त्यांच्या गळ्यामध्ये सुंदर मोत्यांच्या माळा आहेत, त्याच्या हातामध्ये त्याने दंड पकडलेला आहे आणि ते सुहास्य मुद्रेने येणाऱ्या भक्तांचं स्वागत करत आहेत। या मंदिराच्या सर्वात वरती शिरोभागावरती आपल्याला दिसत आहे शेषशाही विष्णूची मूर्ती। त्याच्या खाली आपण बघितलं तर 3 मोर आहेत आणि त्यातला मधला मोर हा आपला पिसारा फुलवून उभा असलेला दिसतो।
या ठिकाणी आपल्याला दिसत आहे दोन मकर म्हणजे मगरीचं मुख आणि त्यांच्या मुखातून ही कमान निघालेली इथे दिसते आहे. आपल्याला लक्षामध्ये असं येईल की या मंदिराच्या वरच्या भागात काही गंधर्व हे वेगवेगळ्या वाद्यांचं वादन करत आहेत. हा जो स्तंभ आहे या स्तंभाच्या वरती इथे आपल्याला कलश बघायला मिळतो आहे आणि तिथे कीर्तिमुखातून बाहेर आलेली एक साखळी आणि त्याला अडकवलेली घंटा आपल्याला पाहायला मिळते आहे. या ठिकाणी स्तंभामध्ये आपल्याला भगवान श्रीकृष्णाची मुरलीधर अशी डौलदार मूर्ती पाहायला मिळते आणि त्याचप्रमाणे बरोबर पलीकडच्या स्तंभामध्ये भगवान प्रभू रामचंद्र यांची सुद्धा मूर्ती कोरली आहे असं आपल्याला आढळतं. अशाच माहितीपूर्ण एपिसोडसाठी टायगर मंक ओरिजिनल्सला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. मित्रांनो, आजपर्यंत मंदिरांमध्ये आपण पौराणिक धार्मिक शिल्प अनेकदा बघितली आहेत, पण प्रचलित राजकारणावरती भाष्य करणारं असं अद्भुत शिल्प आपल्याला या मंदिरात बघायला मिळतं. ज्या वेळेला या मंदिराचं बांधकाम चालू होतं म्हणजे 1750 ते 1770 त्याच काळामध्ये भारतातली प्रसिद्ध प्लासीची लढाई 1757 साली झाली होती. या लढाईमध्ये ईस्ट इंडिया कंपनीनं बंगालचा नवाब सिराजउद्दौला याच्यावरती आक्रमण केलं होतं. मात्र बंगालच्या नवाबाचा सेनापती मीर जाफर इंग्रजांना फितूर झाला आणि म्हणून बंगाल आणि आसामवरती ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता निर्माण झाली. त्याचं प्रतीक या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतंय. इथे मध्ये आपल्याला एक शिंगी गेंडा पाहायला मिळतोय. गेंडा हे आसामचं प्रतीक आहे आणि पलीकडच्या बाजूला इंग्रजांचा जो गणवेश होता तो गणवेश धारण केलेले 3 सैनिक आणि त्यांच्या हातामध्ये ठासणीच्या बंदुका याही आपल्याला बघायला मिळत आहेत. विशेष म्हणजे या ठिकाणी गेंड्याच्या पायामध्ये साखळदंड बांधलेला आहे आणि तो इंग्रजांनी आपल्या हातामध्ये घेतलेला आहे. याचा अर्थ असा की आता या भारतातील काही भागावरती इंग्रजांची सत्ता निर्माण झालेली आहे आणि भारत पारतंत्र्यामध्ये पडायला सुरुवात झालेली आहे. याचं एक चित्र हे प्रतीक रूपाने इथे आपल्याला पाहायला मिळतंय. खालच्या बाजूला 2 हत्ती एकमेकाशी झुंज करत आहेत. कदाचित याचा अर्थ असा असेल की वरच्या बाजूला इंग्रज भारतातील एक एक भाग जिंकत असताना भारतातील इतर सत्ता मात्र आपापसामध्ये भांडण्यामध्येच मशगूल झाल्या होत्या आणि म्हणून हे दुर्दैवाचं चित्र आपल्या देशाला बघायला मिळालं. अशा प्रकारे भारताच्या वर्तमानकालीन परिस्थितीवरती प्रकाश टाकणारं हे दृश्य हे भारतातील मंदिरांमधलं अद्भुत असं शिल्प आहे. ही जी मूर्ती आहे त्याला म्हणतात भारवाहक यक्ष. म्हणजे जणू काही या यक्षांनी आपल्या हातांवरती या संपूर्ण मंदिराचं वजन हे पेलून धरलेलं आहे असं प्रतिकात्मक चित्र इथे आपल्याला पाहायला मिळतं. अशाच प्रकारचे भारवाहक यक्ष आपल्याला मंदिराच्या वरच्या भागात सुद्धा बघायला मिळतात. या ठिकाणी असणारा यक्ष त्याच्या गळ्यामध्ये आणि कानामध्ये सुंदर अलंकार आहेत. त्यांनी मंदिराचाही भार पेललेला आहे आणि त्याचबरोबर 2 हातांमध्ये त्या घंट्यांना असलेली ही साखळी सुद्धा धरलेली आहे. हे चित्र आपल्याला इथे पाहायला मिळते. हे आपल्याला पाहायला मिळतंय ते म्हणजे गजव्याल, म्हणजे हत्तीचं मुख आणि सिंहाचं शरीर अशा प्रकारचा काल्पनिक प्राणी या ठिकाणी शिल्पामध्ये कोरलेला आपल्याला बघायला मिळतो आहे. या मंदिराच्या गणेश पट्टीवरती छोट्या देवळीमध्ये गणेशाची सुंदर मूर्ती आहे. या गणेशाच्या मूर्तीच्या वरती त्यांनी छत्र धारण केलेलं आहे असं आपल्याला पाहायला मिळतंय. या गजाननाच्या खालच्या बाजूला गणेश चक्र आहे. ज्या वेळेला एखादा भक्त आतमध्ये प्रवेश करेल त्यावेळेला त्या चक्रातून ज्या लहरी निघत असतील त्याचा स्पर्श त्याच्या मस्तकाला होईल अशा प्रकारची कल्पना केलेली आहे. त्रिशुंड गणपतीचं मंदिर हे पुणे शहराच्या अगदी मध्यवस्तीत आहे. चारी बाजूला वाहनांची वर्दळ,
येणाऱ्या जाणाऱ्या माणसांचा गजबजाट बाहेर आपल्याला ऐकायला येतो, मात्र आत आल्यानंतर शांतता, प्रसन्नता आणि शीतलता याचा विलक्षण अनुभव येतो. आत्ताच श्री गजाननाची आरती संपन्न झाली, त्यामुळे संपूर्ण वातावरण, हा गाभारा, हा सभामंडप पावित्र्यानं भारून गेलेला आहे अशी माझ्या मनात भावना उचंबळून आलेली आहे. आत्ता आपण मंदिराच्या मुख्य प्रवेश मार्गातून प्रवेश केला तो या सभा मंडपामध्ये. इथे आपल्याला बघायला मिळते ती रंगशिला. परमेश्वराच्या भक्तीचे दोन प्रकार असतात, एक अंगभोग आणि दुसरा रंगभोग. देवाच्या मूर्तीसमोर भजन, गायन, कीर्तन अशा प्रकारे जेव्हा सादरीकरण करून देवाची सेवा केली जाते त्याला म्हणतात रंगभोग. आणि ते रंगभोग सादर करण्याची जागा म्हणजे ही रंगशिला. आपण आता मंदिराच्या सभामंडपातून चाललो आहोत मंदिराच्या अंतराळाकडे. आतमध्ये जात असताना वाटेमध्ये दिसतं आहे हे देखणं द्वारशिल्प. या द्वारशिल्पाच्या सर्वात वरती आपल्याला गजानंत लक्ष्मीची मूर्ती दिसते आहे. दोन बाजूला असणारे दोन हत्ती आपल्या सोंडेमध्ये मंगल कलश घेऊन श्री लक्ष्मी देवतेला स्नान घालत आहेत. असं दृश्य अत्यंत नाजूक इथे कोरलेलं आपल्याला पाहायला मिळतं. दोन बाजूला आणखीन दोन हत्ती आहेत आणि त्यांच्या मुखातून एक सुंदर तोरण असं निघालेलं आहे. वेगवेगळ्या मोरांनी या महिरपीची सजावट अजून खुलून दिसते आहे. या ठिकाणी गणेश पट्टीवरती दिसते आहे श्री गणेशाची प्रतिमा. ही मूर्ती दिसायला जरी छोटी असली तरी अत्यंत देखणी आहे. या गणेशाने आपल्या मांडीवरती शक्ती देवता प्रस्थापित केलेली आहे. छोट्या घुमटीमध्ये त्याची स्थापना केलेली आहे. या ठिकाणी दोन बाजूला दोन द्वारपाल आहेत. मागच्या बाजूला सुद्धा मुख्य प्रवेशद्वारात जे द्वारपाल होते ते उंचीनं दट्टेकट्टे होते, मात्र हे द्वारपाल जरी आकारानं छोटे असले तरी अत्यंत देखणे, विविध प्रकारचे अलंकार गळ्यामध्ये आणि कानामध्ये त्यांनी घातलेले आहेत. हातामध्ये दंड धारण केलेला आहे आणि ते येणाऱ्या भक्तांचं स्वागत करत आहे. अशा प्रकारे हे द्वारशिल्प ओलांडून आपण प्रवेश करतो ते अंतराळामध्ये. अंतराळामधून गर्भगृहाकडे जाण्याचा हा रस्ता आणि त्याचं हे अत्यंत सुंदर असं द्वारशिल्प. मित्रांनो, शंकराच्या अनेक मंदिरामध्ये शिवलिंग आपल्याला पाहायला मिळतं, मात्र मानवी देह धारण केलेली शंकराची मूर्ती क्वचितच पाहायला मिळते. या ठिकाणी ही शिवशंकराची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. या शंकराच्या एका हातामध्ये गंगा माता दिसते आहे, तर दुसऱ्या बाजूला पार्वती माता आहे. या बाजूला पार्वती मातेचं वाहन सिंह, तर या बाजूला शिवशंकराचं वाहन नंदी हेही आपल्याला पाहायला मिळत आहे. एवढ्या छोट्याशा शिल्पामध्ये एका बाजूला त्रिशूल तर दुसऱ्या बाजूला नाग हे सुद्धा कोरलेलं आहे आणि म्हणून हे शिल्प अत्यंत सुबक आणि प्रेक्षणीय झालं आहे. या बाजूला आहेत दोन द्वारपाल. हे द्वारपाल आत्तापर्यंत आपण मागे बघितले त्यापेक्षा वेगळे आहेत. मित्रांनो, हे जे मंदिर निर्माण झालं ते हठयोगी गोसावी साधूंकडून. हठयोगी याचा अर्थ ईश्वराच्या प्राप्तीसाठी स्वतःच्या शरीराला आत्मक्लेश देणे. मग कधीकधी आपला हात कडीमध्ये दिवसभर बांधून उभं राहायचं, तर कधीकधी आपलं संपूर्ण शरीर साखळ दंडामध्ये करकचून आवळायचं. शंकराच्या आसपास अनेक भूतगण राहत असत, तेव्हा त्यांच्यापैकी शृंगी भृंगी हे आहेत असं अनेकांचं मत आहे. या ठिकाणी पहा, हा जो द्वारपाल आपल्याला दिसतोय
त्यांनी आपला एक हात कडीमध्ये गुंतवलेला आहे, तर दुसऱ्या हातामध्ये त्यांनी आपल्या शरीराला जो साखळदंड बांधलेला आहे तो धरून ठेवलेला आहे. अशा प्रकारे त्यावेळचे हठयोगी साधू कशा प्रकारे ईश्वराच्या प्राप्तीसाठी आत्मक्लेश करून घेत असत याचं हे प्रतीक आहे. या मंदिराचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी असलेले 3 शिलालेख. यातले पहिले 2 शिलालेख त्याची भाषा संस्कृत आहे, तर लिपी देवनागरी आहे. आणि वैशिष्ट्य म्हणजे तिसरा शिलालेख हा फारसीमध्ये आहे. अनेक गडकिल्ल्यांवरती तिथे सुलतानी राजवटी होत्या म्हणून फारसी शिलालेख पाहायला मिळणं हे स्वाभाविक आहे. मात्र एखाद्या हिंदू मंदिरामध्ये अशा प्रकारे फारसी शिलालेख पाहायला मिळणं हे दुर्मिळ असं उदाहरण आहे. यातील जो पहिला शिलालेख आहे त्यामध्ये हे मंदिर केव्हा स्थापन केलं याचं वर्ष दिलेलं आहे आणि त्यात असं म्हणलं आहे की विक्रम संवतानुसार 1801 मध्ये, तर शालिवाहन शकानुसार 1676 मध्ये हे मंदिर बांधण्यात आलं. त्यावेळेला महिना होता मार्गशीर्ष, तर दिवस होता सोमवार. महाकाल रामेश्वराची या ठिकाणी स्थापना केली असंही त्यात म्हणलेलं आहे. म्हणजे या शिलालेखानुसार हे शिवशंकराचं मंदिर आहे. यातला जो दुसरा शिलालेख आहे त्यामध्ये शंकर आणि काली मातेची स्तुती केली आहे. इतकंच नाही तर भगवद्गीतेतील यत्र योगेश्वरो कृष्णा यत्र पार्थो धनुर्धरा हा संस्कृत श्लोक सुद्धा त्याच्यामध्ये कोरला गेलेला आहे. तिसरा जो फारसी शिलालेख आहे त्याच्यामध्ये असं म्हणलेलं आहे की फकीर गुरुदेव दत्त यांचं हे मकान आहे. म्हणजे हे गुरुदेव दत्ताचं मंदिर आहे असं या शिलालेखातून आपल्याला समजतं. किती गंमत आहे. एका शिलालेखात हे मंदिर शंकराचं आहे म्हणलं आहे, तर दुसऱ्या शिलालेखात हे गुरुदेव दत्ताचं मंदिर आहे असं म्हणलेलं आहे. आणि प्रत्यक्ष या ठिकाणी श्री गजाननाची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. या तिसऱ्या शिलालेखात हिजरी कालगणना सुद्धा वापरली आहे. म्हणजे पहा, या ठिकाणी 3 शिलालेखांमध्ये विक्रम संवत, शालिवाहन शक आणि हिजरी अशा 3 कालगणना आपल्याला पाहायला मिळतात. आणि म्हणून हे 3 शिलालेख या मंदिराचं एक वेगळं असं वैशिष्ट्य आहे. मित्रांनो, आता आपण बघणार आहोत या त्रिशुंड गणपती मंदिराचा प्रदक्षिणा मार्ग. मुख्यतः हे मंदिर शिवशंकराचं असल्यामुळे या प्रदक्षिणा मार्गावरती सुद्धा शिवशंकराशी संबंधित अनेक शिल्प आपल्याला बघायला मिळतात. शंकर हे कलेचं प्रतीक आहे आणि कलेची देवता म्हणजे नटराज. या ठिकाणी नटराजाची अत्यंत साधी पण डौलदार अशी मूर्ती कोरलेली पाहायला मिळते. छोट्या बालकाच्या अंगावरती विद्युत गतीनं नृत्य करणारा नटराज इथे आपल्याला पाहायला मिळतो आहे. हे जे शिल्प आपल्याला पाहायला मिळतं आहे याला म्हणतात लिंगोद्भव शिव. या ठिकाणी या शिवशंकराच्या जीवनातील एक अद्भुत कथा शिल्पामध्ये कोरलेली आहे. या ठिकाणी भव्य असं शिवलिंग आहे आणि त्याच्यावरती पंचमुखी नागानं फणा काढलेला आपल्याला दिसतोय. इथं वरती दिसतो आहे तो पक्षी, तो म्हणजे हंस. हंस हे ब्रह्मदेवाचं प्रतीक आहे. तर या ठिकाणी आपल्याला जो प्राणी पाहायला मिळतो तो म्हणजे वराह, म्हणजे डुक्कर. विष्णूच्या 10 अवतारांपैकी एक अवतार तो म्हणजे वराह. कथा अशी सांगितली जाते की एकदा या पृथ्वीचा, या ब्रह्मांडाचा आदी काय आणि अंत काय अशा प्रकारची स्पर्धा ही स्वर्गलोकामध्ये निर्माण झाली. आणि मग विष्णूनं वराह रूप धारण करून पाताळामध्ये झेप घेतली, तर ब्रह्मदेवाने हंसाचं रूप धारण केलं आणि स्वर्गामध्ये तो गेला पृथ्वीचं आणि आदी अंत शोधण्यासाठी. मात्र दोघेही निराश होऊन परतले आणि मग त्यांच्या लक्षात आलं या संपूर्ण ब्रह्मांडाचा आदी आणि अंत कोण असेल तर तो प्रत्यक्ष शिवशंकर. हे मंदिर शिवशंकराचं असल्यामुळे शंकराची महती या शिल्पातून आपल्यापर्यंत पोहोचते आहे.
प्रदक्षिणा मार्गावरती ही अत्यंत सुंदर मूर्ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. असं म्हणतात की ही मूर्ती शिवशंकराचे सेवक असणाऱ्या भैरव या देवतेची आहे. योगायोगानं आज आहे गुरुपौर्णिमा. या मंदिराच्या तळघरामध्ये आहे दलपतगिरी गोसावी महाराजांची समाधी, जी गुरुपौर्णिमेच्या दिवशी बघण्यासाठी उपलब्ध असते. आत्ता साधारण 3 ते 5 किलोमीटरची लाईन लागलेली आहे आणि हा संध्याकाळी रात्रीपर्यंत फ्लो असाच राहतो. आणि आत्ताचे जे काय भाविकता आहे पुणे शहर आणि पुण्याची, ती या गणपतीमुळे आणखी दृढ होत आहे. पुण्यातल्या सोमवार पेठेतल्या त्रिशुंड गणपती मंदिरापाशी मी आली आहे. नरपतगीर गोसावींची तिथे पाण्यात समाधी आहे. मंदिरातला गणपती दिसतो, पण फक्त गुरुपौर्णिमेला सकाळी 6 ते रात्री 12 एवढ्या वेळच ह्या समाधीचं दर्शन होतं. म्हणून आणि ही बातमी आणि ही व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर आल्यामुळे आज प्रचंड गर्दी झाली आहे. 3-3 तास रांगेत थांबून आम्ही दर्शन घ्यायला आलो आहे. हाच त्यातला विशेष भाग आहे. चला तर मग आपण जाऊया या मंदिराच्या तळघराकडे. या भिंतीवरती असलेल्या कड्यामध्ये त्यावेळचे हठयोगी साधू कशा प्रकारे तपश्चर्या करत असत याचं आपल्याला दर्शन होतं. या कड्यांना आपला हात बांधून हठयोगी म्हणजे आत्मक्लेश देणारी अशी तपश्चर्या करावी, अशा अनेक गोष्टी यावेळेला या तळघरामध्ये घडत असत. आणि ते सुद्धा आपल्या दृष्टीनं एक औत्सुक्याचा विषय आहे. या ठिकाणी असलेल्या अशा प्रकारे कोनाड्यामध्ये बाहेरच्या लोकांपासून अलिप्त राहून त्यावेळचे साधू तपश्चर्या करत असत आणि याच ठिकाणी ईश्वर साधनेमध्ये मग्न होत असत. त्रिशुंड गणपतीच्या खालच्या बाजूला तळघरामध्ये असलेली ही गोसावी महाराजांची समाधी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. ज्याप्रमाणे वरचं मंदिर हे स्थापत्यकलेचा अद्भुत नमुना आहे, त्याचप्रमाणे खाली असलेलं हे तळघर हे सुद्धा एक विलक्षण बांधकाम आहे. आतमध्ये येण्याचा प्रवेश मार्ग, त्याचप्रमाणे थेट मंदिरापर्यंत गाभाऱ्यातून येणारा प्रवेश मार्ग, त्याचा असलेला जिना, या ठिकाणी असणाऱ्या कमानी, हे भक्कम बांधकाम गेली 250 वर्ष अत्यंत भक्कमपणे उभे आहे. आज जरी या मंदिराच्या समोर रस्ता झालेला असला तरी एक काळ असा होता की त्याच्या पलीकडच्या बाजूला एक विहीर होती. या ठिकाणी जे हठयोगी साधू राहत होते ते समाजापासून अलिप्त राहायचे आणि म्हणून या ठिकाणी बसावं, इथल्याच विहिरीमध्ये स्नान करावं, तिथलं पाणी आणावं आणि या ठिकाणी जे अनेक कोनाडे आपल्याला पाहायला मिळत आहे त्या ठिकाणी बसून तपश्चर्या करावी. आज गुरुपौर्णिमा असल्यामुळे आपण प्रत्यक्ष या ठिकाणी दलपतगिरी महाराज गोसावी यांच्या समाधीचं दर्शन घ्यायला आलेलो आहोत. या ठिकाणी समाधीचा मार्ग बघितला तरी एकच मनुष्य आतमध्ये जातो आणि नमस्कार केल्यानंतर मागे येताना समाधीला पाठ न दाखवता तो मागे येऊ शकतो, अशा प्रकारची रचना या ठिकाणी समाधीच्या दर्शनासाठी केलेली आपल्याला आढळते. मित्रांनो, चला तर मग आता आपण जाऊया त्रिशुंड गणपतीच्या गाभाऱ्यामध्ये. श्री गणपतीची मूर्ती केवळ भारतातच बघायला मिळते असं नाही, तर जगाच्या पाठीवरती अनेक देशांमध्ये गणपतीच्या विविध मूर्ती आपल्याला बघायला मिळतात. मात्र 3 सोंडा असलेली मूर्ती अत्यंत दुर्मिळ आणि ती आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते आहे. आणखीन एक वैशिष्ट्य, कुठल्याही मूर्तीला जेवढी मस्तकं असतात ना
त्याच्या दुप्पट हात असतात. मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय गणपतीला मस्तक एक आहे, पण त्याला हात मात्र 6 आहे. अत्यंत वेगळं देखणं आणि एकाच काळ्या पाषाणामध्ये कोरलेलं हे गणपतीचं सुंदर असं शिल्प या ठिकाणी प्रस्थापित झालेलं आहे. गणपतीला 3 हात आहेत. त्यापैकी एका हातामध्ये अंकुश, दुसऱ्या हातामध्ये त्रिशूळ आणि तिसऱ्या हातामध्ये मोदक पात्र आहे. तर पलीकडे असलेल्या 3 हातापैकी एकामध्ये पाश, दुसऱ्यामध्ये परशु आणि तिसऱ्या हाताने गणपतीनं आपल्या मांडीवरती बसलेल्या शक्ती देवतेला आधार दिलेला आहे. या गणपतीचं आणखीन एक वैशिष्ट्य, उंदरावरती बसलेला गणपती आपल्याला अनेकदा पाहायला मिळतो, पण ही गणेश मूर्ती ही मयुरावरती म्हणजे मोरावरती विराजमान झालेली आहे आणि म्हणून याला मयुरेश्वर त्रिशुंड गणपती असं सुद्धा म्हणलं जातं. गणपतीला ज्या 3 सोंड आहेत त्यापैकी एक सोंड यांनी मोदक पात्राला स्पर्श केलेला आहे. मधल्या सोंडेनी आपल्या समोर असलेल्या मयुराच्या मस्तकावरती स्पर्श केलेला आहे. तर तिसऱ्या सोंडेनी गणपतीच्या मांडीवर बसलेल्या शक्ती देवतेच्या हनुवटीला स्पर्श केलेला आहे. अशा अनेक प्रकारची वैशिष्ट्य एकाच मूर्तीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. या गणेश मूर्तीच्या पाठीमागे आहे शेषशाही भगवान विष्णूची मूर्ती. मंदिराच्या बाहेर सुद्धा अशा प्रकारची मूर्ती आहे, पण अनेक वर्ष ऊन आणि पाऊस याच्यामुळे ती झिजून गेलेली आहे. मात्र आतली मूर्ती अत्यंत सुबक आणि रेखीव अशी आहे. विष्णू हा शेषावरती पहुडलेला आहे. त्याच्या नाभीतून म्हणजे बेंबीतून कमळ बाहेर पडलेलं आहे आणि त्या कमळावरती प्रत्यक्ष ब्रह्मदेव विराजमान झालेले आहे. ब्रह्मदेवाला 4 मुख आहेत असं आपण अनेक मूर्तींमध्ये बघतो, पण या ठिकाणी पंचमुखी ब्रह्मदेव आपल्याला पाहायला मिळतो. विष्णूच्या पायापाशी लक्ष्मी माता बसलेली आहे आणि ती विष्णूची सेवा करत आहे. विष्णूच्या एका बाजूला गरुड आहे तर दुसऱ्या बाजूला नारद आहे. अशा प्रकारे शेषशाही विष्णूचं शिल्प सुद्धा या ठिकाणी अत्यंत पद्धतशीर प्रमाणबद्ध असं कोरलेलं आहे. या ठिकाणी गणेश यंत्र सुद्धा आहे. आपण या मंदिरातून प्रवेश करता करता अनेक गणेश यंत्राच्या खालून भक्त आतमध्ये जातो, गाभाऱ्यापर्यंत जातो आणि या गणेश यंत्रातून निघणाऱ्या लहरी त्याच्या मस्तकाला स्पर्श करतात आणि आतल्या बाजूला सुद्धा अशाच प्रकारचं एक गणेश यंत्र आपल्याला कोरलेलं पाहायला मिळतं. हा जो गाभारा आहे, या गाभाऱ्याचं आणखीन एक वैशिष्ट्य, या गाभाऱ्याच्या बरोबर खालच्या बाजूला गुरु गोसावी यांची समाधी आहे. आणि वैशिष्ट्य असं की जेव्हा या गणेश मूर्तीला अभिषेक केला जातो, त्या अभिषेकातलं पाण्याचं थेंब बरोबर याच्या खालती असलेल्या समाधीच्या अंगावरती सुद्धा पडतात. या तळघरामध्ये असलेल्या समाधीकडे जाण्यासाठी 2 प्रवेश मार्ग आहेत. एक, मंदिरामध्ये जेव्हा आपण आतमध्ये येतो तिथून खाली जाणारा मार्ग, आणि हा मार्ग सर्वसामान्य लोकांसाठी वर्षातून फक्त एकदा आतमध्ये जाण्यासाठी उपलब्ध असतो, तो म्हणजे गुरुपौर्णिमेच्या पवित्र दिवशी. मात्र गाभाऱ्याच्या आतून सुद्धा त्या समाधी स्थानापर्यंत पोहोचण्यासाठी एक प्रवेश मार्ग आहे आणि श्री गजाननाची पूजा करणारा पुजारी त्या मार्गाने खाली जातो आणि रोज त्या ठिकाणी समाधीची सुद्धा पूजा करत असतो. हे त्रिशुंड गणपतीचं मंदिर म्हणजे पुणे शहराचा रत्नजडित दागिनाच आहे. आपण या मंदिरातील त्रिशुंड गणेशाचं दर्शन घेतलं, इथलं अद्भुत शिल्प सौंदर्य याचाही आपण अभ्यास केला. मी सर्व गणेश भक्तांना असं आवाहन करतो की आपण जरूर या अप्रतिम मंदिराला भेट द्यावी आणि श्री गजाननाचं दर्शन घ्यावं.